हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काल रथसप्तमी असल्यामुळे उंबऱ्यावर असं लेपन करून घेतलं आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर घरच्या देवांची पूजा करून घेतली. आमच्या इकडे रथसप्तमीला ना असं संक्रांतीचे जे सुगड असतात ना त्याच्यामध्ये असे दूध उतू घालवतात. आता मला अपार्टमेंट असल्यामुळं मला काही बाहेर करता आलं नाही तसं, त्यामुळं मी गॅलरीत करत होते. खूप वेळाची ट्राय करत होते ते घालवण्यासाठी. आमच्या इकडे घराच्या बाहेर शेणाने सारवून त्याच्यावर गोवऱ्या अशा पेटवल्या जातात आणि त्याच्यावर मग हे सुगड ठेवलं जातं दुधानं भरलेलं आणि मग ते उतू घालवलं जातं. या सगळ्या कार्यक्रमात माझ्या लेकीची पण मला मदत होत होती. तिला पण सांगत होते की आपल्याकडं काय पद्धती आहे किंवा काय काय करतात ते. फायनली दूध उतू गेलं. त्याच्यानंतर मला तिळगुळाच्या पोळ्या करायच्या होत्या. त्याच्या आधी म्हटलं नाश्ता करून घ्यावी. ही झटपट रवा इडली बनवली आहे. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मिनी ब्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.